श्रावणाच्या महापर्व काळावरती हा आपल्याकडे चाललेला कार्यक्रम आहे। सगळ्यात 12ही महिन्यामध्ये पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना आहे। या महिन्यामध्ये अभक्ष भक्षण सोडा, लसूण कांद्यापर्यंत लोक त्याग करतात, चातुर्मास सांभाळतात। हिंदू शास्त्रामध्ये किंवा आपल्या भारतीय परंपरेमध्ये म्हणा, सगळ्या महिन्यामध्ये पवित्र महिना हा श्रावणाचा महिना आहे। या महिन्यामध्ये भगवान शंकराची, त्या भोळ्या महादेवाची भक्ती केल्या जाते। महादेवाची उपासना या महिन्यामध्ये खूप श्रेष्ठ मानल्या जाते। देवशयनी म्हणजे आषाढी एकादशीला भगवान श्री विष्णू, श्री विठ्ठल भगवान, नारायण भगवान योग निद्रेमध्ये जातात। 4 महिने झोपतात ते। मग 4 महिने पृथ्वीचा कारभार कोण पाहतं? तर माझे महादेव पाहतात। असंही तुम्हाला महादेवाच्या पूजेचं महत्त्व सांगते माझ्या ताईंनो। प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही तणाव, काही ना काही टेन्शन आहे। सुखी प्राणी या पृथ्वीवरती, सुखी माणूस, मी सर्व सुखी आहे असं ठामपणे कोणी सांगू शकत नाही। प्रापंचिक व्यवहारिक जीव जे आहेत, मी परिपूर्ण सुखी आहे असं कोणी म्हणू शकत नाही। आणि असं जर कोणी म्हणत असेल मी सर्व सुखी आहे असं जर कोणी म्हणत असेल तर समजून घ्यायचं हे आगीत रॉकेल टाकण्याचं काम करते। कारण सर्व सुखी या पृथ्वीवरती माणूस नाहीये। जगी सर्व सुखी असा कोण आहे? तर संपूर्ण सुखी कोणी नाहीये। प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख आहे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया। सुखिया कोई नहीं, जगामध्ये सुखी कोण नाहीये। प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही तणाव, काही ना काही दुःख आहे। कोणाला घराचं दुःख, कोणाला परिवाराचं दुःख, कोणाला नोकरीचं दुःख, कोणाला व्यापाराचं दुःख, कोणाला मुलाचं लग्न जुळणं त्याचं दुःख, कोणाला मुलीला मनासारखा ठेपा मिळणं त्याचं दुःख। ज्या बाईच्या हाताखाली एक सुद्धा सून नाही तिला सुद्धा दुःख आहे, माझ्या हाताखाली सून कधी येईल। जिच्या हाताखाली 4-4 सून आहेत तिला सुद्धा दुःख आहे, या माहेरी कधी जातील। प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही तणाव लागलेला आहे, काही ना काही दुःख आहे। पूर्ण सुखी कोणी नाहीये। एक महत्वाची गोष्ट सांगते, जगातली माणसं दुःखी आहेत बरं, स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत। जगातली माणसं स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत, पण दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत। हे सूत्र आहे जगाचं। मग आपल्या जीवनातलं दुःख कमी करण्यासाठी एक सोपा मार्ग सांगितलाय तुम्हाला। अंगारा धुपारा असलं काही सांगणार नाही मी। एक सोपा मार्ग आहे। जीवनातलं दुःख कमी करायचं असेल आणि खऱ्या सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर रोज आपल्या घरनं तांब्याभर पाणी शिवलिंगावरती अर्पण करा। जीवनातल्या अडचणी दुःख संपून जातील, कळणार सुद्धा नाही तुम्हाला। काय करावं लागेल? 1 पसा पाणी, 1 बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु। 1 पसा पाणी, 1 बिल्वदळ, पूजन एक पसा पाणी आणि 1 बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु। 1 तांब्याभर पाणी महादेवाला घाला। आपल्या घरनं रोज 1 तांब्याभर पाणी महादेवाला जाऊ द्या। तुमच्या जीवनातले 3 दोष निघून जातील, पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोष निघून जाईल आणि तुम्ही खऱ्या अर्थानं सुखी, समाधानी, स्थिर आणि शांत व्हाल। एवढं महादेवाच्या पूजेचं महत्त्व आहे। त्याच्यामध्ये श्रावणातली पूजा तर विशेष। एरवी जर 1 तांब्या पाणी महादेवाला घालत असाल तर श्रावणात 2 तांबे पाणी घाला महादेवाला। या श्रावणात एवढे मोठे पर्वकाळ होऊन गेले सर, एवढे पर्वकाळ ना। नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी, बैलपोळा, 4 श्रावणी सोमवार, एकादशा 2, म्हणजे किती मोठे पर्वकाळ आहेत। एवढे पर्वकाळ या श्रावणामध्ये आहेत। आपलं शास्त्र सांगतं श्रावणा नागपंचमी असते की नाही, नागपंचमीच्या दिवशी महादेवाच्या शिवलिंगावरती
आपण 2 तांबे पाणी जर घातलं तर आपल्या अगोदरच्या पूर्वजांच्या 7 पिढ्या आपल्याला माहिती नावं असतील अथवा नसतील, पण त्यांच्यात जर कोणी सर्पयोनीला गेला असेल, आपण 2 तांबे पाणी संकल्प करून अर्पण केलं तर तात्काळ त्या क्षणी त्यांच्या सर्पयोनीतून मुक्तता होते. हे महिमान शंकराच्या पूजेचं आहे. आणि महादेव असा देव आहे, सब देवन के बाबा, बडे बाबा, भोले बाबा. साधा भोळा देव आहे. साध्या वनातल्या पाना फुलांनी प्रसन्न होणार आहे. त्याला अशी काही जास्त व्यवस्था अवस्था लागत नाही. असा भोळा देव आहे, भोळ्या भाबड्या लोकांना पावणारा. श्रावणात खूप मोठे पर्वकाळ आहेत. रक्षाबंधन, रक्षाबंधनासारखा पर्वकाळ श्रावणामध्येच येतो. कांदेव नाही का? रक्षाबंधन हा एवढा पवित्र सण आहे. बहीण भावाच्या पवित्र नात्याची अगदी जाणीव करून देणारा, ओळख ठेवणारा, त्या पवित्र नात्याला जपणारा हा सण आहे. कुठेतरी अरे धन धान्य प्रतिष्ठा पद मान या सगळ्या गोष्टीपेक्षाही ज्या आईच्या कुशीतून आपला जन्म झाला त्या आईच्या रक्ताची जाणीव ठेवण्याचं, नातं जोडून ठेवण्याचं एक तो पर्वकाळ म्हणजे रक्षाबंधन. आणि सांगू तुम्हाला, रक्षाबंधनाच्या काळात फक्त बहिणीनं भावाला राखी बांधावी असं नाही, तर जो आपली रक्षा करतो आपण त्याला राखी बांधली पाहिजे. मग तो पती असेल, तो भाऊ असेल, ते वडील असतील, ती आपली बहीण असेल, ती आपली आई असेल, ते आपले आजोबा असतील, ते किंवा आपले गुरुस्थान असतील, जे आपली रक्षा करतात त्यांच्या हातामध्ये आपण अगदी ते रक्षाबंधन करावं किंवा तो धागा बांधावा. सोपं सांगते मी तुम्हाला. रक्षाबंधन हा एवढा पवित्र सण आहे, एवढा. या नात्याची ताकद सांगते मी तुम्हाला. तो धागा किती रुपयाचा आहे हे कधीच पाहायचं नाही आपण, पण त्या नात्याची, त्या धाग्याची, त्या सणाची ताकद सांगते. रक्षाबंधन एवढं पवित्र, बहीण भावाचं नातं एवढं ताकदीचं असतं. रामायणातला प्रसंग सांगते तुम्हाला. सीतामाईला रावणानं चोरून घेऊन गेला होता आणि अशोक वनात ठेवलं होतं, बरोबर ना? झोपल्या का काय तुम्ही? हा ना हो ना काहीच नाही. किमान मान तरी हलवा, पाऊस पडेल का म्हणून. हा ऐका, रावणानं सीतामाईला चोरून घेऊन गेला आणि कुठे ठेवलं? अशोक वनात. रावण काही साधा होता का? 20 भुजांचा, 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण, ज्याने 33 कोटी देवबंदी शाळेत टाकले होते. जो कैलास पर्वत हातावर घेऊन नाचतोय, जो कुबेराच्या कॉलरला असं पकडून खाली आणतोय, असा रावण सीतामाईकडे यायचा आणि सीतामाईला धमकवायचा, भीती दाखवायचा. जानकी माझी हो, हे ऐश्वर्य तुझ्या पायावर लोळणं घालल. काय त्या वनवासामध्ये येऊन बसलंय? भावानं राज्याच्या बाहेर हकलून दिलं, आईनं राज्य हडप केलं. अगं आहेच काय, वापस जाईल का नाही त्याची गॅरंटी नाही. मी तर आता तुला चोरून आणलेलं आहे, माझी हो. तो रावण सीताईला खूप घाबरवायचा, पण सीतामाई खूप एकनिष्ठ आहेत. सीता माता त्या रावणाला म्हणायच्या, खबरदार दृष्टा, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर हातात गवताची काडी घ्यावी आणि सांगावं त्यांनी या दर्भाच्या काडीनं तुला जाळून खाक करेल मी. पण रावण सुद्धा त्या दर्भाच्या काडीला घाबरायचा, गवताच्या काडीला. किती मोठा रावण होता आणि तो गवताच्या काडीला घाबरतोय, काय बरं कारण असेल? ऐका, गवताच्या काडीला रावण घाबरतो, अशी काय त्या गवताच्या काडीमध्ये ताकद आहे? तर लक्षात घ्या, गवताचा जन्म कुठे होतो? जमिनीमध्ये. आणि सीतामाईचा जन्म कुठे झाला? जमिनीमध्ये. गवताचं सीतामाईचं नातं काय? एका कुशीतून जे जन्माला येतात त्यांचं नातं बहीण भावंडाचं असतं, भावा भावाचं असतं. मग सीतामाई आणि गवत कोण झालं? ते बहीण भाऊ झाले. मग सीतामाई आपल्या भावाची ताकद दाखवत होती, खबरदार पुढे आलास तर याच गवताच्या काडीनं तुला जाळून टाकल. आणि घाबरत होता रावण. रावण बोलला, सगळ्याच्या नादी लागावं पण या बहीण भावाचं नादी लागू नये, कारण भावाची ताकद मोठी असते. हे तृण समजू नये याला, हा सीतेचा भाऊ आहे. आणि एक बहीण, एक स्त्री आपल्या पतीजवळ स्वतःला कमी सुरक्षित मानेल, पण भावाजवळ जास्त सुरक्षित मानत असते. ती स्वतःला जास्त सुरक्षित मानते. रावण सुद्धा घाबरतोय गवताच्या काडीला. आणि शेवटी काय झालं? याच तर गवताला असा वणवा लागला की रावणाची अर्धी लंका जळाली. तोच तर प्रकार झाला ना पुढे.
मला एकच सांगायचं आहे की हे फार पवित्र नातं आहे, याला सांभाळायचं. किती बहीण भावाचा प्रॉपर्टीवरनं रोडमध्ये जमीन गेली म्हणून दावा टाकला, त्याच्यावरनं किती तुमचा वाद असू द्या, पण रक्षाबंधनाच्या दिवशी किमान बहीण भावानं एकमेकाला एक फोन तरी करा. एवढं सांभाळा म्हणजे श्रावण आपल्याला घडेल, श्रावणाचं पुण्य आपल्याला लागेल. रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधत असते. मग राखी बांधते, मग आपण काय म्हणतो की हिला द्यावे लागतील 1000-2000 रुपये साडीसाठी, कशासाठी, सोन्याचा दागिना घ्यावा लागेल. तुम्हाला काय द्यायचं ते द्या, नाही तर नका देऊ. पण रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीनं राखी बांधल्यानंतर तिला एक भरलेलं नारळ द्या, कारण त्या दिवसाला नारळी पौर्णिमा म्हणतात. भरलेलं नारळ द्या आणि देवाला प्रार्थना करा, देवा नारळासारखं मधुर आणि हे भरलेलं जसं नारळ आहे ना, तसं माझ्या ताईचं जीवन सुख समृद्धीनं भरून जाऊ दे. बहिणीनं सुद्धा नारळ घ्यावं आणि ते नारळ तिथंच भावाच्या घरी सोडून जावं, देवाला प्रार्थना करावी, या नारळासारखंच माझ्या दादाचं जीवन भरून जाऊ दे आणि जीवनाचा गोडवा, त्याच्या माझ्या नात्याचा गोडवा नारळाच्या पाना एवढा गोड राहू दे, अशी प्रार्थना करावी. एवढा पवित्र सण या श्रावणात. या श्रावणामध्ये जन्माष्टमी येते, भगवान श्रीकृष्ण परमात्माचा जन्मदिवस. या श्रावणामध्ये 4 सोमवार, शेतकऱ्यांचं श्रद्धास्थान. लेकरावर जेवढं प्रेम शेतकरी करतो ना, तेवढ्या आपल्या बैलजोडीवरती करत असतो. शेतामध्ये राबणारा, मालकाच्या सोबत चालणारा, मालकानं हातावरती पाठीवरती हात फिरवला की 10 हत्तीचं बळ ज्याच्या अंगात येतं, असा तो बैल. त्या बैलाबद्दलची कृतज्ञता म्हणजे बैल पोळा, श्रावणातला अगदी अखेरचा. एवढे मोठे पर्व काळ येतात याच्यामध्ये. आणि या पर्व काळामध्ये आपल्या गावात हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, आणि या सप्ताहाला काल्याचं कीर्तन म्हणजे ज्यांच्या जीवनात अखंड शंकराची उपासना आहे अशा श्रद्धेय बाबांचं कीर्तन होतंय. महादेवानंद भारतीजी महाराज, याचा अर्थ साक्षात शंकराची कृपा तुमच्या जीवनामध्ये होते. बाबांच्या स्वरूपामध्ये साक्षात अश्वत्थलिंग भगवान आपल्या गावात येत आहेत. याच्यापेक्षा मोठा महापर्व काळ कोणता आहे तुमच्या जीवनातला? खूप भाग्यवान मंडळी आहात तुम्ही. आणि या पर्व काळावरती आम्ही इथे आलो. तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. या अभंगामध्ये तुकोबाराय काय सांगतात त्याच्यावरती आपण आता चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला जगद्गुरु तुकाराम महाराज महान साधू आहेत, महान साधू. तुकाराम 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 राम तुकाराम 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 नाम घेता कापे कोण. नाळवंडी कोण कापताय थरथर थरथर. काही काहींच्या नावात एवढी ताकद असते सातपुते मामा, नाव काढलं की लोक घाबरतात. कधी कधी तर आपल्याला घरात पाऊलच टाका वाटत नाही. जास्त पुढे जाणार नाही मी.
मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, तुकोबरायांचं नाव ऐकलं की यमाच्या अंगाला कंप सुटतोय. हे सामर्थ्य माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं. जगद्गुरु तुकाराम महाराज महान विभूती आहेत की ज्यांनी 5वा वेद निर्माण केला. ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी वारकरी संप्रदायाचा कळस चढवला, जे जगद्गुरु तुकोबराया ज्यांच्या पायवाटेनं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं, ही ताकद ज्यांच्या नावामध्ये आहे, ज्यांच्या भक्तीमध्ये आहे. प्रसंग माहिती ना आपल्याला, तुकोबराया ज्या वाटेवर चालत होते ती वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. नळवंडी तुकोबरायांची पायवाट विठ्ठल 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 म्हणत होती. आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला विठ्ठल विठ्ठल येत नाही. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आपल्या गौऱ्या पुढे गेल्या तरी आपल्या तोंडाला विठ्ठल येत नाही. पण काय तुकोबरायांचा महिमाने, वाणीनं विठ्ठल म्हणावं नवल काय, वाटेनं म्हणावं. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल, जीवे भावे करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. विठ्ठल 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 सर्वांनी म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. हात उंच घ्या प्रेमानं सगळ्यांनी, घ्या उंच हात. बाबा हात उंच घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिला म्हणलं हात उंच घ्या, लाजू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. पंढरनाथ भगवान की. तुकोबरायांची पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणते. एवढे महान साधू जगद्गुरु तुकोबराया अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये साधूचं महत्व सांगतात. अभंगाचं पहिलं चरण. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. संताची
संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. ऐका माझ्या ताई दादांनो, जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की आम्ही विश्वास ठेवला कुठे? संतांच्या चरणावरती. माणसाच्या जीवनामध्ये विश्वास फार मोलाचा आहे, फार मोलाचा आहे. विश्वास या शब्दावरती माणसाचं जीवन पूर्ण अवलंबून आहे. विश्वास या शब्दामध्ये किती अक्षर आहेत? 3.5. माणसाचा देह, आपलाच देह आपल्या हातानं मोजा, किती आहे? 3.5. याचा अर्थ 3.5 हाताच्या देहाचं पूर्ण जीवन 3.5 अक्षरावर अवलंबून आहे. विश्वासावर सगळं माणसाचं जीवन अवलंबून आहे. आणि विश्वास देण्यासाठी आपण खूप प्रयोग करतो. सगळ्यात पहिला प्रयोग आपला शपथ घेण्याचा असतो. कशासाठी असतो? विश्वास बसावा म्हणून. पण एक गोष्ट सांगते बरं तुम्हाला, आता मी बोलणारे एक वाक्य, त्या वाक्याचा आयुष्यभर विचार करा. त्या वाक्याचा आयुष्यभर विचार करा. फार छान छान गोष्टी सांगणार आहे मी आता. 2 मुद्दे सांगणार आहे. या जगामध्ये विश्वास नावाची गोष्ट फार दुर्मिळ झालेली आहे. या जगामध्ये विश्वासू माणूस भेटणं म्हणजे साक्षात देव भेटणं एवढं श्रेष्ठ आहे. कारण ती गोष्ट दुर्मिळ झालेली आहे. विश्वासू माणूस भेटणं म्हणजे देव भेटण्यासारखं आहे. विश्वासू जर माणूस भेटला तर देव शोधायला जायची गरजच नाही. कारण तो आपला विश्वास सांभाळणारा आपल्या जीवनातला माणूस देवापेक्षा कमी नाही आपल्याकरता. दुसरा मुद्दा, आता पहिला मुद्दा सांगितला विश्वासू माणूस भेटणं म्हणजे देव भेटणं आहे. आणि दुसरा मुद्दा आहे विश्वास देण्यासाठी आपण शपथ देतो. शपथ मोडल्यानं माणूस मरत नाही. बरं वाटत असेल ना? ताई कीर्तनातून सांगायला लागलं तुम्ही, म्हणजे खोट्या शपथ घ्यायला काही हरकत नाही. पुढचं तर ऐका. शपथ मोडल्यानं माणूस मरत नाही, पण शपथ मोडल्यानं विश्वास मरून जातो. बोलणं माझं लक्षात येतंय तुमच्या. शपथ मोडल्यानं माणूस नाही मरत, पण शपथ मोडल्यानं विश्वास मरून जातो. आणि मग विश्वासाचं मरण हे माणसापेक्षा कठीण आहे. मग माणसाची आकृती असून पण काही उपयोग नाही. चालता बोलता माणूस पण विश्वास कोणीच ठेवत नाही. काय उपयोग माणूस असून आपला? विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे माणसाच्या जीवनातली. विश्वासी तो करे स्वामी वरी सता, विश्वासी तो स्वामी वरी सता, विश्वासी तो करे स्वामी वरी सता, विश्वासी विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता. विश्वासानं माणसाच्या खूप काही गोष्टी सोप्या होतात. विश्वासावर किती माणसाचं जीवन अवलंबून आहे. आपण डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर आपल्याला दुरुस्त व्हायचंच औषध इंजेक्शनमध्ये भरतायत. हा डॉक्टरवर असलेला आपला विश्वास आहे. हॉटेलमध्ये गेलो आपण, जेवण करायचं आपल्याला, पण पैसे देऊनही त्या हॉटेलच्या मालकावर आपला विश्वास आहे की त्यानं जे जेवण दिलं आहे ते शुद्ध आहे, ते ताजं आहे, ते फ्रेश आहे, त्याच्यात काही मुंग्या मुक्कामाला नव्हत्या, जुरळंसुद्धा फिरायला गेलेले नव्हते. हा आपण त्याच्यावर ठेवलेला विश्वास आहे. आपण नाळवंडीतून बीडला निघालो, जात असताना एका गाडीमध्ये बसलो. तो ड्रायव्हर आपल्याला सुखरूप बीडला घेऊन जाणार आहे, पैसे देऊन सुखरूप घेऊन जाणार आहे, त्याच्या काही तोंडाचा वास वगैरे येत नाहीये. हा त्याच्यावर ठेवलेला आपण विश्वास आहे. विश्वासावर सगळं माणसाचं जीवन चालू आहे. तोंडा मागितला हुंडा दिला आपण, तोंडा मागितला हुंडा दिला आणि मुलगी दिली.
मुलगी दिली त्या पैशाही पेक्षा पाठीमागे काय आहे आपला विश्वास आहे. 1 रुपया हुंडा घेतला नाही, सख्ख्या भावाची पोरगी घरात सून म्हणून आणली, ती म्हातारपण सांभाळल आपल्याला, हा काय आहे तिच्यावर. पण कधी कधी विश्वासाला सुद्धा दगा फटका होतो बरं का. विश्वासाला दगा फटका होतो. कीर्तनामध्ये आजीबाई रडतच होत्या. मला वाटलं माझ्या कीर्तनात आजी रडते, असं वाटलं मला की आपलं कीर्तन ऐकून आजींचे अष्टसात्विक भाव जागे झाले काय. कधी कधी आमचा सुद्धा रॉंग नंबर लागतो सर, आमचा सुद्धा रॉंग नंबर लागतो. कसा, एकदा कीर्तनात एक बाबा एवढी मान हलवून कीर्तन ऐकायचे ना, मी अख्खं कीर्तन त्या बाबांकडे पाहून केलं आणि मी म्हटलं श्रोता असावा तर असा. किती मान हलवून प्रतिक्रिया देतात बाबा, किती छान कीर्तन ऐकताय. काही लोक म्हटले दीदी ते बहिरे आहेत. कधी कधी आमचा पण रॉंग नंबर लागतो, आमच्याकडनं पण गडबड होते कधी कधी. तर कीर्तनात त्या आजीबाई खूप रडायच्या. मी सारं कीर्तन आजीकडे पाहून केलं. कीर्तन संपलं की आजीला भेटायला गेले. म्हटलं आजी खूप रडतायत तुम्ही कीर्तनात, पण एवढ्या रडतायत तुम्ही, कुठलं दुःख आहे का तुमच्या जीवनामध्ये मला सांगा. ते म्हटलं नाही दीदी. म्हटलं आजी मन मोकळं करा, एवढं तुम्हाला जीव लावून पण कोणी विचारणार नाही. सांगा मला काय दुःख आहे तुमच्या जीवनामध्ये, का रडता तुम्ही, काय आजोबाचा त्रास आहे का. म्हातारी बोलली दीदी माझ्या म्हाताऱ्यासारखं म्हातारा अख्ख्या नाळवंडीत नाही. म्हटलं एवढं चांगलं म्हातारं आहे. हो दीदी. म्हटलं म्हातारं चांगलं आहे हे कशावरनं तुम्ही ठरवलं. तरुणपणात मी कुणाच्या मिरच्या, कुणाचे भोपळे, कुणाचे दोडके, कुणाचे वांगे गुपचूप तोडून आणायचे. सारं गाव मला भांडायला यायचं दीदी, पण म्हातारं माझ्याच बाजूनं बोलायचं. म्हणजे किती भारी आहे ना म्हातारं सुद्धा. म्हटलं आजी म्हातारं 1 नंबर आहे. मग काही पोराचा त्रास दीदी, माझ्या पप्यासारखा पप्या अख्ख्या गावात नाही. म्हटलं काय करतोय पप्या. रोज कीर्तनाला जातो. रोज कीर्तनाला जातो. काही नोकरी वगैरे आहे का, बिझनेस आहे पप्याचा. नाही नाही शेतकरी आहे. मग गाडीमध्ये पेट्रोल कुठून टाकतो रोज एका गावाला कीर्तनाला जायला. काही नाही, कीर्तनाला जातो, कीर्तन संपायच्या आत उठतो, दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो ना आपल्या गाडीत टाकतो, लगेच गावाकडे येतो. म्हटलं बाई पप्या सुद्धा खूप छान आहे. म्हटलं आजी मग पप्याचा त्रास नाही, पप्याच्या बापाचा त्रास नाही तुम्हाला, मग रडतात कशामुळं. सुनबाईचा काही त्रास. सुनबाई मोठलो का म्हातारी माझ्याच गळ्यात पडून रडायला लागले. का, मुद्द्याला हात लागला ना आपल्या. मी म्हटलं आजी सुनाचा त्रास काय सांगू दीदी, एवढी खट्याळ आहे माझी सून, एवढी कठीण आहे. एवढा माझा तिनं वनवास केला, डोक्याला तेल नाही, अंगाला साबण नाही, तोंडाला ब्रश नाही, एवढी माझी सून कठीण आहे. माझ्या भाकरीला चटणीला तेल सुद्धा देत नाही, एवढी अवघड आहे. म्हटलं आजी या वयात तुमचा एवढा वनवास, अंगाला तेल नाही, डोक्याला तेल नाही, अंगाला साबण नाही, दात घासायला कोलगेट नाही, एवढी अवस्था तुमची बेकार. दीदी मी जर तुम्हाला खोटं बोलत असेल तर तुम्ही माझ्या कपड्याचा वास घेऊन पहा. म्हटलं मला नका देऊ. म्हटलं मला नका देऊ, पण लांबून सांगा. नाही दीदी माझी सून एवढी अवघड आहे. म्हटलं आजी एवढा तुमच्या सूनबाईचा तुम्हाला त्रास, सून जवळच्या नात्यातली आहे का दूरच्या. सख्या भावाची आहे दीदी. म्हटलं सख्या भावाची असल्यामुळेच तुमचा पूर्ण पाढा दिला माहिती. म्हटलं आजी एवढ्या त्रासात राहू नका तुम्ही घरी, चला माझ्यासोबत मठावर राहा. 250-300 पोरी आहेत, रोज सकाळी काकडा हरिपाठ कीर्तन करताय, त्यांच्यासोबत राहा. काकडा हरिपाठ करा, संस्थेची सेवा करा आणि निवांत राहा. म्हातारीने यायला पाहिजे की नाही माझ्यासोबत. म्हातारी बोलली दीदी आले असते, पण कापूस खुरपायला आलेला आहे. मी म्हटलं अशीच मोर येऊ नको म्हटलं तू माझ्यासोबत. माझ्या बोलण्याचं तात्पर्य समजून घ्या. विश्वासानं सख्या भावाची मुलगी घरात सून म्हणून आणली आणि विश्वासाला दगा फटका झाला. कधी कधी विश्वासाला तडा गेला की माणसं मोडून जातात. लक्षात घ्या, शरीरानं मोडलेला माणूस डॉक्टरांकडे जाऊन दुरुस्त होईल, 4-6 महिन्यात उभा राहील. पण मनानं मोडलेला माणूस, विश्वासाला फटका बसलेला माणूस उभं राहणं थोडंसं कठीण असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. कधी कधी विश्वासानं व्यवहारातली कामं होतात आणि कधी कधी विश्वास मोडला की व्यवहारातली कामं होत नाही, पण विश्वास सांभाळला की कामही होतात. आता तुम्हाला छोटं उदाहरण सांगते. एक शेतकरी गृहस्थ होता, त्याच्याकडे 2 तरणी गोरी होते.
त्या तरण्या गोऱ्यांना घेऊन तो शेतामध्ये निघाला. तरण्या गोऱ्यांना रामहरी बाबा काही शिस्तीमध्ये चालायची सवय नसते. फदाडाक 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 गेले. त्यानं दिवसभर शेतातलं काम पाहिलं. संध्याकाळी पुन्हा गावाकडे निघाला. रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेला जसा गावाकडे निघाला, बैल सुसाट पळायला लागले. आपण सगळे शेतकरी आहोत, आपल्याला माहिती आहे, गाव जवळ आलं की बैल नाकात वारं शिरल्यासारखं करतात. एवढी पळतात बैल, एवढी पळतात, एवढी पळतात, आखडता आखडत नाहीत. बैल खूप पळतात. एक त्रिसूत्री आहे पहा, गाव जवळ आलं की बैल नाकात वारं शिरल्यासारखे करतात. पाहुणे घरात आले की लेकरं उलट्याच उड्या मारतात. ते का मारतात अजून त्याचं उत्तर सापडलेलं नाही. बरं, मी काय उडीच्या विरोधात नाही, मारू द्या लेकरानं उडी. आईजवळ उडी मारावी, वडिलांच्या जवळ उडी मारावी का पाहुण्याच्या थोबाडावर? काही कट्ट्यांना तर काहीच कळत नाही, उगीच पाहुण्याच्या थोबाडावरच उड्या मारतात. इकडून ठोय तिकडून ठोय. लेकरं कठीण आहेत. पाहुणे घरात आले की लेकरं उलट्या उड्या मारतात. आणि माहेरचं कोणी आलं रे आलं की मग आम्हाला काही सुचत नाही, चहामध्ये मीठ टाकू का साखर टाकू, असा आपला गोंधळ होतो. आणि आपलं सगळं चित्त मग बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मूळच्या घराला, माझ्या मूळच्या घराला, जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माहेरची ओढ कधी लागते? आता सण आलेला आहे पुढे, गौरी गणपतीचा. बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. नवविवाहित नवीन लग्न झालेल्या मुली लेकी बाळी त्यांना माहेरची ओढ असते का? माहेरात मग लक्ष्मी येणार, गौरी येणार, गणपती येणार. 10 दिवस आनंदामध्ये त्या गौरीच्या सणामध्ये 4 दिवस जाणार. मग त्याच्यामध्ये लाडू बनवायचे, करंजा बनवायच्या, त्या गौरींना सजवायचं, साड्या चढवायच्या, त्यांचा शृंगार करायचा. किती किती आनंद असतो. चला, मूळ विषय आपला लक्षात घ्या. पाहुणे घरात आले की लेकरं येड्यागत करतात. माहेरचं आलं की कोणी महिलांना सुचत नाही. आणि गाव जवळ आलं की बैल नाकात वारं शिरल्यासारखं करतात. तसं तो माणूस तरणी गोरी बैलगाडीला जुंपली, संध्याकाळी गावाकडे निघाला. पण गावाकडे जात असताना, गावात बैलगाडी येत असताना बैल एवढ्या स्पीडनं पळायला लागली, एवढी पळायला लागली की पळता पळता बैलाच्या नाकातली व्यसन तटकन तुटली. गाडीवरचा ताबा सुटला. माणूस घाबरला. रस्त्यावरची लोक त्याच्या गाडीचा वेग पाहून म्हणाले, अरे दादा जरा दमानं गाडी चालव, अरे किती वेगात तुझी गाडी पळते, जरा हळूहळू गाडी चालव. भैया गाडीवाला, गाडी धीरे 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 हाकरे, हो गाडी धीरे 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 हाकरे, हो गाडी धीरे 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 हाकरे, गाड़ी धीरे 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 हाकरे. गाड़ी तेरी रंग बिरंगी, बैल तेरे गुलजार रे, हखने वाला छैल छबेला, बैठने वाला लाल रे. भैया 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 भैया, गाड़ी धीरे 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 हाकरे, गाड़ी धीरे 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 हाकरे, गाड़ी
हे दादा तुझी गाडी जरा दमानं चालव. तो म्हणू लागला, दादा माझ्या गाडीवरचा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, तुम्हीच बाजूला सरका, हात जोडतो मी तुम्हाला, बाजूला सरका. लोक समजदार होती, रस्त्यावरनं बाजूला सरकली. पण गाडी गावच्या वेशीत आली आणि वेशीत होती शांता काकू, मिस्त्री मामा. नाव शांताबाई, पण भांडण केल्याशिवाय राहत. माणसं नावाप्रमाणे का बरं जगत नसतील? नाव गंगूबाई, महिनाभर आंघोळ नाही. नाव दीपक, पण दीपकला दिवसा दिवा लावून पाहावं लागतं, एवढा काळा. नावाप्रमाणे माणसं नाही. तशी ती शांताबाई, नाव शांताबाई, पण भांडण केल्याशिवाय तिला खाल्लेलंच पचत नाही. ती पाहिली आणि हा माणूस घाबरला. दादा बाबा काकूंला सांगा ना बाजूला सरकायला. ओ काकू रस्त्यावरनं सरका ना बाजूला, माझा गाडीवरचा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, काकू बाजूला सरका. ओ काकू. काकू म्हटली नाही सरकणार बाजूला. काकू रस्त्यावरनं बाजूला व्हा. काकू म्हटले रस्ता काय तुझ्या, रिकाम्या जागा तुम्हीच भरा, मी नाही भरणार, नाही सरकणार बाजूला. काकू रस्ता तुमचाच आहे, चाक पायावरनं जाईल, दुखापत होईल. काकू बाजूला सरका. काकू म्हटली येऊ दे तुझी गाडी, दाखवतेस तुला. माणूस घाबरला होता, गाडीवरचा ताबा सुटलेला होता, गाडी त्याच्या ताब्यात राहिलेली नव्हती. भर गाडी आली, काकूच्या पायावरनं चाक गेलं, पाय कडकन मोडला. काकूनं दवाखान्यात जायचं तर पोलीस स्टेशनमध्ये गेले, याच्यावर केस नोंदवली. केस कोर्टात, कोर्टातून बोर्डावर. हे बिचारं घरातच रडत बसलं. याची बायको म्हटली असं काय रडता, एक वकील लावा आणि निर्दोष मुक्त व्हा. ते आलं वकिलाकडं. वकील साहेब 7 पिढ्याला कोर्ट कचेरी माहिती नाही, पण या बाईमुळे माझ्यावरती ही वेळ आली. सांगत होतो बाजूला सारखा सरकली नाही, मलाच म्हटली रस्ता काय तुझ्या, एवढं सगळं तिने मला बोलली आणि माझ्यावर ही वेळ आली. वकील म्हटले तुला याच्यातून निर्दोष मुक्त करतो, पण तुझा माझ्यावर विश्वास आहे का? विश्वासाभोवतीच फिरतोय आपण. तुझा माझ्यावर विश्वास आहे का? वकील साहेब मी डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवतो, मला याच्यातून बाहेर काढा, तुला याच्यातून निर्दोष मुक्त करतो. तू जर सुटला तर तुझ्या इच्छेनं मला दान दक्षिणा दे. ठीक आहे, काही पैशामध्ये केस फायनल करायची ठरली. आणि मग याला सांगितलं वकिलानं, आतमध्ये कटघऱ्यात उभं करतील, हजारो प्रश्न विचारतील, पण उत्तर एकच द्यायचं. म्हणे काय? म्हणे बुईंग म्हणायचं. म्हणे बुईंग म्हटल्यानं सुटेल का? म्हणे विश्वास आहे की नाही? हो म्हणे आहे. म्हणे तेवढंच कर. मग आलं, कटघऱ्यात उभं राहिलं, समोर शांता काकू जज साहेबवर ते वकील आले. याला विचारलं नाव काय तुमचं? याला शिकवूनच ठेवलं होतं. हे म्हटलं बुईंग. वडिलांचं नाव बुईंग, आडनाव बुईंग. वकिलाला प्रश्न पडला 3 बुईंग कसे? नंबर सुद्धा नाही त्यांना. बुईंग नंबर 1, बुईंग नंबर 2, बुईंग नंबर 3, सारीच बुईंग. गाव बुईंग, होतं नाळवंडीचंच पण बुईंगच बोललं. तालुका बुईंग, जिल्हा बुईंग. अरे तुम्ही इथे कसे आलात? बुईंग. ह्या बाईला कसं लागलं? बुईंग. काही जरी विचारलं तरी बुईंगच म्हणायचं. शांता काकूची तळपायाच्या मस्तकाला गेली सातपुते मामा. काकू म्हटली जज साहेब मुर्दा आज बुईंग बुईंगच करतोय, आज बुईंग बुईंगच करतोय. काल मला जोरात म्हणत होता काकू बाजूला सरका, बाजूला सरका, माझा गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, मला समोर बोलला की बाजूला सरका. मी काही बाजूला गेले नाही, मी म्हटले रस्ता काय तुझ्या. हे सगळं कुणी कुणाला सांगितलं? त्या काकूनं सांगितलं जज साहेबांना. साहेबांच्या लक्षात आलं हे काल सांगत होतं बाजूला सरका, ही बाईच बाजूला गेली नाही. या बाबाचा काहीही दोष नाही, सगळी दोषी ही बाई आहे. पकडलं तिला टाकलं कस्टडीमध्ये, ह्याला निर्दोष मुक्त केलं. हे उड्या मारतच घरी आलं. नरणारा 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 नारा नारा. बायकोला म्हटलं अगोदर कुरडई पापड भजे करून खाऊ दे मला पोटभर. तिनं कुरडई पापड भजे केले. ह्यानं 10 भजे एकदाच तोंडात भरले. ते चघळून आतमध्ये ढकलायचे. तेवढ्यात वकील दारात हजर. ग्रास्ता तुम्हाला निर्दोष मुक्त केलं आणि मला दान दक्षिणा द्यायची सोडून घरी येऊन भजे खाता, माझ्या पैशाचं काय? ते म्हटलं बुईंग. बुईंग म्हटलं. काकडे भाऊ कीर्तन झाल्यावर मला बुईंग करू नका.
मला काही बुईंग करणार नाही. सगळी माणसं जबाबदार, समजदार, जिम्मेदार आहेत. इथं कोणीच बुईंग करणार नाही. विठ्ठल विठ्ठल विश्वास जर आपण योग्य सार्थ ठिकाणी ठेवला तर आपलं मंगल, आपलं कल्याण का होणार नाही. मग इथे तुकोबारांनी योग्य ठिकाण सांगितलंय की कुठे ठेवायचा विश्वास. संतांची पायी हा माझा विश्वास, संतांच्या चरणावरती माझा विश्वास आहे. आणि विश्वास तर ठेव. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी कीर्तन चालू झाल्यापासून एकच गोष्ट बोलते तुम्हाला, विश्वास 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 विश्वास. विश्वास आहे तरी नेमका काय, कसा दाखवायचा आपण विश्वास, कसा दाखवायचा. विश्वास ही संकल्पना आपण कशी नजरेमध्ये आपण क्लिअर करावी आपल्या. तर त्याच्यासाठी तुम्हाला मी महाभारतातलं युद्ध एक उदाहरण सांगते. महाभारतातला प्रसंग आहे. कौरव पांडवांचं युद्ध होणार, पण युद्धासाठी दोघेही भगवान श्रीकृष्ण परमात्माकडे मदत मागायला येत आहेत. दुर्योधनजी आले आणि दुर्योधनजीनं येऊन देवाला मदत मागायची. देव त्यावेळेस झोपलेले होते किंवा लीला करत होते म्हणा झोपल्याची. दुर्योधन आला आणि देवाच्या डोक्याजवळ जाऊन बसला. अर्जुनजी आले, देवाच्या चरणाजवळ बसले. याच्यातून एक शिकायचं आहे, आपल्यापेक्षा ज्ञानी माणूस, आपल्यापेक्षा विद्वान माणसं, आपल्यापेक्षा वयानं ज्येष्ठ माणसं नेहमीच यांच्याशी बोलताना सौम्य आवाजात बोलावं आणि यांच्या समोर बसताना कमी उंचीच्या जागेवरती बसावं. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये पद्धत आहे की कीर्तनकारापेक्षा उंच जागेवरती श्रोत्याला बसू देत नाही. कीर्तनकाराची जागा उंच असते. आपल्यापेक्षा विद्वान, आपल्यापेक्षा ज्ञानी, आपल्यापेक्षा अनुभवी, आपल्यापेक्षा वयानं ज्येष्ठ असणाऱ्या माणसाच्या समोर आपण कमी उंचीच्या जागेवरती बसलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय सामान्य आहेत का. कृष्ण वंदे जगद्गुरु, ते या जगाचे गुरु आहेत, जगद्गुरु आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा. पण दुर्योधनाचा अहंभाव, अहंकार चरणाजवळ बसू दिला नाही त्या अहंकारानं. कुठे बसवलं अहंकारानं, देवाच्या डोक्याजवळ. आणि देवाच्या डोक्याजवळ दुर्योधनजी बसले, अर्जुनजी पायाजवळ बसले, भगवान परमात्मा उठून बसले. आता झोपेतून उठलेल्या माणसाला डोळ्यात तोंडात समोरचा अगोदर दिसल का पाठीमागचा माणूस दिसल, समोरचा. भगवान परमात्माच्या नजरेसमोर अर्जुनजी दिसले आणि भगवान म्हणतात, बोल अर्जुना, बरं आहेस का, काय पाहिजे बाळा तुला. दुर्योधनजीनं पाठीला थाप मारली. ओ कान्हा, वासुदेव, द्वारकाधीश, आम्ही अगोदर आलोय, आम्हाला अगोदर विचारा. दुर्योधनजी माफ करा, तुम्ही अगोदर आलात, पण अगोदर मला अर्जुन दिसलाय. तुम्ही माझ्या पाठीमागे बसल्यामुळे मला तुम्ही दिसले नाही. जे अगोदर डोळ्याला दिसला मी त्याला बोललोय. काही हरकत नाही, तुमच्याशी बोलतो. सांगा काय पाहिजे तुम्हाला. म्हणजे महाभारताच्या युद्धामध्ये आम्हाला तुमची मदत पाहिजे. भगवान म्हटले, माझ्या दोन बाजू असतील. एका बाजूला माझी पूर्ण यादव सेना असेल आणि एका बाजूला फक्त मी एकटा असेल. मी ज्या बाजूला राहील, मी हातात शस्त्र घेणार नाही, युद्ध करणार नाही. वाटलं तर युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. बोला, मला निवडता का माझी सेना निवडता. दुर्योधन बोलला, यालाही असं सोबत घेऊन काहीच उपयोग नाही, कारण हा काही युद्ध करणार नाही, हातात शस्त्र घेणार नाही. वाटलं तर युक्तीच्या 4 गोष्टी सांगणार आहे. त्या खऱ्या सांगतो की खोट्या सांगतो. खोटं बोलायला याचा 1 नंबर. कसा विश्वास ठेवावा लक्षात घ्या. दुर्योधनाचा भगवंतावर विश्वास नाही. देवा, तुझी सेना पाहिजे मला, घेऊन टाका. अर्जुनाचा मोकळा श्वासच सुटला. अर्जुन म्हटलं, हे घेऊ द्या, ह्याला आपल्याला जे पाहिजे अजून ते शिल्लक आहे. अर्जुनजी, तुम्हाला काय पाहिजे, माझी सेना पाहिजे का मी पाहिजे. देवा, फक्त तू पाहिजे, बाकी काहीच नको. अरे मी युद्ध नाही करणार. देवा, काहीच करू नको, फक्त सोबत राहा. विश्वाचा मालक जर सोबत असेल तर त्याला कोण हरवणार आहे. पण माणसाला वर्म कळालं पाहिजे सोबत कोणाला ठेवायचं म्हणून. भगवान परमात्माला निवडला तर युद्ध होणार. महाभारताचं महाभयंकर युद्ध. ऐका नाळवंडी,
2-4 दिवस असं जंगी युद्ध झालं. त्या युद्धामध्ये मोठे मोठे बलाढ्य युद्धे कौरवांकडनं होते, पांडवाकडनंही होते, पण त्यांच्या एवढ्या ताकदीचे नव्हते. पण एक भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्यासोबत छत्र रूपानं होता. भगवान परमात्मा सोबत आहे. कौरवाकडचे मोठे मोठे योद्धे मरतायत आणि दुर्योधनाला राग आला. दुर्योधन म्हणतोय, पितामह तुम्ही फक्त शरीरानं आमच्याकडून आहात, तुमचं मन पांडवाकडून आहे. असं वाटतंय तुम्हाला विजय पांडवांचा झाला पाहिजे. पितामहांना रागच आला. काही लोकांना टोचून बोलायची सवय असते. दुर्योधन टोचून बोलला. पितामहांना राग आला आणि रागात त्यांनी शपथ घेतली की उद्या पृथ्वीवर एकही पांडव राहणार नाही. याच्यातून एक शिकायचंय, रागात काही बोलून जायचं नाही, दुःखात कुठला निर्णय घ्यायचा नाही आणि आनंदात कोणाला शब्द द्यायचा नाही. ह्या 3 गोष्टी सांभाळा, जीवनातल्या अडचणी कमी होतील. माणसं खूप खुश झाले. पोरगा झाला, पोरगा झाला, दिलं तुला, अमुक दिलं, तमुक दिलं, तमुक दिलं, पोरगा लाथानं तोडवायला लागला. आता काही देऊ शकत नाही मी तुला. आनंदात शब्द देऊ नका, रागात काही बोलून जाऊ नका. शब्द हे शस्त्र आहेत, ते लागतात, त्या जखमा करतात ते शब्द. म्हणून रागात काही बोलून जाऊ नका आणि दुःखात कुठला निर्णय घेऊ नका. माणसं खूप दुःखी झाले ना, निर्णय घेतात. घराचं तोंड पाहणार नाही, अरे पाहिल्याशिवाय गत्यंतर नाही. निर्णय घेऊ नका तसा. नाही नाही, घराचं तोंड पाहणार नाही, चाललो मी घर सोडून. पप्प्याचा बाप, पप्प्याचं पोरग तुमच्या शहरात नाही, जाऊ नका. नाही थांबणार घरात. झालं काय तुम्हाला? नाही थांबत. अरे शुगरची गोळी चालू आहे तुम्हाला, सकाळी 7 वाजता खायला लागतंय, नका जाऊ घर सोडून. चाललो मी, माझं मी पाहून घेईल. नाही थांबत घरात. बकऱ्या कोण सोडल आपल्या, नका जाऊ. पण म्हातारं ऐकच ना, चाललो घर सोडून आणि चाललो घर सोडून. म्हातारी आली रागात, घेतलं कपड्याचं गाठोडं, फेकलं दारात, जा. आणि मग म्हातारच्या लक्षात आलं घर सोडून आपलं भागणार नाही. ठीक आहे, आता तू एवढं नका जाऊ नका जाऊ म्हणते, थांबतो एवढ्या वेळेला, पुढच्या वेळेला बघतो. रागात कुठला निर्णय घेऊ नका. पितामहांनी शपथ घेतली, पृथ्वीवर एकही पांडव राहणार नाही. सगळ्या कौरवांना आनंद. पांडव निश्चिंत, पण विश्वाच्या मालकाला चैन पडेना. देव रात्रभर या अंगावरनं त्या अंगावर, त्या अंगावरनं या अंगावर. भगवान परमात्मा पहाटे साखर झोपेच्या वेळेला अर्जुनाच्या जवळ आले. अर्जुना उठ, देवा साखर झोपे झोपू द्या. अरे आता झोपला तर कायमचा झोपशील. उठवलं, डोळे चोळत अर्जुन उठले. का देवा, का तुम्ही मला उठवलं? अर्जुना, उद्या पृथ्वीवर एकही पांडव राहणार नाही अशी शपथ पितामहांनी घेतली, तू नाही का ऐकली? ऐकले. मग उद्या तू मरणार नाही का? म्हणे मरणार आहे, मला माहिती आहे. अर्जुना, तू मरणार आहे हे तुला माहिती आहे, तरी तुला झोप लागलीच कशी? प्रश्न आहे की नाही हा? विचार करा. आपल्या लोक हॅलो यावं, हॅलो, हा कोण बोलताय? यमराज बोलतोय. यमराजाचा फोन आल्यानंतर आपल्याला झोप लागेल काय? नाळवंडी नाही लागणार. मग अर्जुनाला माहिती आहे उद्या मी 100% मरणार आहे, हे माहिती आहे अर्जुनाला, तरी अर्जुनाला झोप लागलीच कशी? भगवानाला प्रश्न पडलाय, भगवंताला. अर्जुना, उद्या तू मरणार आहेस आणि तुला मरण माहिती आहे तुझं, उद्या तू 100% मरणार, तरी तुला झोप लागलीच कशी? अर्जुनाचं उत्तर आहे का? म्हणजे आपल्या अभंगात आपल्याला चालता येईल. अर्जुन म्हणतो, देवा मी उद्या मरणार आहे हे मला माहिती आहे, तरी पण मला झोप का लागली? तर मला माहिती आहे मला जिवंत ठेवणारा जागा आहे, मला जागा राहण्याची काय गरज आहे? काय म्हणता अर्जुन? मला जिवंत ठेवणारा जागा आहे ना, मग मी कशाला जागरण करू? म्हणून मी निवांत झोपलो. याला म्हणतात अर्जुनानं देवावर ठेवलेला विश्वास. याला विश्वास म्हणतात. हे समर्पण आहे, हे श्रद्धा आहे. चाहे जैसे मुझे रख लो, कुछ ना कहूँगा मैं. चाहे जैसे मुझे रख लो, कुछ ना कहूँगा मैं. तेरा ही था, तेरा ही हूँ, तेरा रहूँगा मैं. तेरा ही था, तेरा ही हूँ, तेरा रहूँगा मैं. चाहे जैसे
कुछ ना कहूंगा मैं. भक्ताचा भगवंतावर असलेला विश्वास. आणि संत अट्टहास करतात बाबांनो, हाच विश्वास कुठे ठेवा तर संतांच्या चरणावरती ठेवा. संतांची पायी हा माझा विश्वास. बर, संतांच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतर कुणाचं भलं झालंय का? एकच उदाहरण सांगते, अनेक उदाहरण आहेत, त्यातलं एक उदाहरण कान देऊ नाही का. तिच्या लग्नाला 1000 बकरे मरणार होते. तिनं रात्रीतून घर सोडलं, झाडावर येऊन बसली. 3 दिवस मेलेल्या उंटाच्या पोटाजवळ बसले, नंतर झाडावर चढली. तिने एक दिवस पाहिलं, भगव्या कपड्यातले महात्मे पंपा सरोवरावर स्नानाला जातात. अंतःकरणात सद्भाव निर्माण झाला, काय सेवा करो. तिने ठरवलं, आपण हातानं रस्ता झाडून काढू. माझ्या ताई दादांनो, कधी मठात कधी मंदिरात गेलात ना, तर गावचं ग्रामदैवत, गावातला साधूचा आश्रम, आपल्या पंचकृषीतला मठ संस्थान, कधीतरी तिथे 4 झाडू मारत जा. मंदिरातला कचरा काढून दूर टाकत जा कचरा कुंडीमध्ये. कारण मंदिर स्वच्छ करण्याचा एवढा मोठा फायदा आहे. एका चोरानं मंदिर कपड्यानं स्वच्छ केलं, चोरी मोजायची होती धन, कपड्यानं स्वच्छ केलं तर देवानं त्याला रात्रीतून कुबेर बनवलं. ही देवाची लीला आहे. म्हणून मठ मंदिरात कधी गेलात तर 4 झाडू मारत जा, जरा तिथली स्वच्छता करत जा, त्याचं महापुण्य तुमच्या पदरी प्राप्त होईल. मग ती जी होती ना वनात राहणारी स्त्री, ती हातानं रस्ता झाडायला लागली. संतांना प्रश्न पडला, रोजच कोण रस्ता झाडतं? एक दिवस पकडल्या गेली, दरडावून विचारलं, कोण आहेस तू? तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे. झोपल्या का काय? हातानं रस्ता झाडत होती हो. नाव काय तिचं? तिच्या लग्नासाठी 1000 बकऱ्यांचा बळी जाणार होता, पण रात्रीतून पळून गेली. तिचं नाव काय? भिल्लाची मुलगी होती ती. नाव काय तिचं? ती देवाला भेटायला गेलीच नाही, देवच तिला भेटायला आला. तिचं नाव मोठ्यानं सांगा ना, विचारपूर्वक सांगा. भिल्लाची मुलगी होती, रात्रीतून घर सोडलं, उंटाच्या पोटाजवळ राहिली, झाडावर चढून राहायची, रस्ता झाडून काढायची. तिचं नाव काय? चूक. सांगा, पटपट सांगा, नाव काय तिचं? भिल्लाची मुलगी होती ती. बाबा वेणे करे बाबा. बापरे. सांगा पटकन. हा, चूक. सांगा पटकन. ऐका, मी तुमचा विश्वास तपासत होते, तुमच्या उत्तरावर तुमचा विश्वास आहे की नाही. उत्तर तुमचं बरोबर आहे, पण तुमच्या उत्तरावर तुमचा विश्वास आहे का नाही ते पाहत होते मी. ती होती माँ शबरी. रोज वाट पाहत होती. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में, राम दरस की आस है मन में, राम दरस की आस है मन में. जय श्री राम, जय 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 श्री राम, जय श्री राम, जय 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 श्री राम. मेरे झोपड़ी के भागा खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भागा खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे आएंगे, राम आएंगे. राम आएंगे आएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भागा खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भागा खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मना
मिट जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. शबरी आई त्यांनी विश्वास ठेवला संताच्या शब्दावर. गुरुनं सांगितलं साक्षात परब्रह्म तुझ्या झोपडीवर चालतील, तुला देवाकडे जायची गरज पडणार नाही. आणि तो सोन्याचा दिवस उगवला. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिनो. भगवान चालत आले आणि संतांचा शब्द खरा ठरला, विश्वास सार्थ झाला. म्हणून संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. बर संतांचं दासत्व स्वीकारल्यानंतर काय करतात संत? माझे हित करती सकळ, माझे हित करती सकळ, माझे हित करती सकळ, माझे हित करती सकळ, तेची 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 माझे हित करती सकळ. गोपाळ कृपा करी जने हा गोपाळ कृपा करी, तेची माझे हित करती सकळ, तेची माझे हित करती सकळ. जय हा गोपाळ कृपा करी, जय हा गोपाळ कृपा करी, तेची माझे हित करती सकळ, तेची माझे हित करती सकळ. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. संतांच्या चरणावर विश्वास ठेवला की संत आपलं भलं करतात, आपलं कल्याण करतात. देवाची कृपा आपल्यावरती व्हावी एवढं आपल्याला योग्य बनवतात. साधूचा कृपाशीर्वाद खूप मोठा आहे. भागली या मज वाहतील कडिये, आणि त्यांची आणि जोडे सर्व सुख. पण ते सर्व सुख प्राप्त होण्यासाठी, संतांची कृपा आपल्यावरती कृपा वर्षा होण्यासाठी आपलाही भाव असा असला पाहिजे. तुका म्हणे शेष घेईन आवडी किंवा सेवीन आवडी, आणि वचन मोडी आपली आपली वर्तणूक, आपलं वागणूक किंवा आपलं जगणं असं असावं ना की संतांना अनुकूल असावं, संतांना त्रासदायक नसावं. काही काही लोकांना आपल्याकडून साधू संताला त्रास होतो हे सुद्धा कळत नाही, काही लोकांना कळत नाही. एक उदाहरण सांगते, सेवा समाप्त करते. कांदेव नाही का नाळवंडी, एका गावामध्ये काल्याचं कीर्तन होतं. आणि काल्याच्या कीर्तनकार बाबांनी एवढं छान कीर्तन केलं काल्याचं. त्या कीर्तनाला गावचे पाटील पण येऊन बसलेले होते. आणि गावच्या पाटलाला म्हातारपणी 2 पोरं झालेली होती. ती पोरं एवढी विचित्र होती, सगळं गावाच्या डोक्यात बसलेली पोरं एवढी खतरनाक होती. गावकरी म्हणायचे हे आउटसाईडला सापडले नाही का काठीच्या ठोक्यात खाली पडायचे. पण ते काही कोणाच्या हातालाच लागत नव्हते. कोणाची शेंडी ओढ, कोणाची मिशी ओढ, कोणाची दाढी ओढ, कोणाच्या घरावर दगड फेक, कोणाच्या पत्रावर दगड फेक, कोणाची बकरी सोडून दे. विचित्रच लेकरं होती, अख्ख्या नाळवंडीत दाखवायला नाही एवढी अवघड लेकरं. तसले ती खतरनाक लेकरं त्या पाटलाची. आणि पाटलाला खूपच कीर्तन आवडलं. पाटील म्हटले बाबा 7 दिवसाच्या कीर्तनात 1 नंबर म्हणजे तुमचंच कीर्तन झालं. म्हणे कसं काय? म्हणे तुम्ही ज्या देवाचं चरित्र सांगितलं तशीच माझी लेकरं खोडकर आहे. पण बरं वाटलं की आपल्या लेकरासारखा खोड्या करणारा पण एक देव आहे, म्हणून बरं वाटलं मला. मग माझ्या घरी चहा प्यायला चला. चहा सुद्धा माणसानं विचारपूर्वक प्यावा, कुणाचा प्यायचा. उगी चहा प्यायला बोलावून पळत सुटू नये चहा घेण्यासाठी, विचारपूर्वकच माणसानं चहा प्यायला सुद्धा जावं. आता महाराजांनी विचार केला साऱ्या गावाचं मन मोडावं पण पाटलाचं मन मोडू नये. महाराज म्हटले येतो, खूप घाई आहे पाटील पण येतो बरं मी तुमच्या घराला.
गेले पाटलाच्या वाड्याला. मग पाटलानं महाराजांना सोफा सेटवर बसवलं. पाटील खुर्चीवर बसले. पाटलानं आपल्या लक्ष्मीला आवाज दिला. जुन्या काळामध्ये आपल्या लक्ष्मीला पत्नीला खूप आदरानं बोलायचे. जुना काळच तेवढा छान होता. पाटलानं आवाज दिला, पाटलीनबाई. त्या म्हटल्या, जी. एवढा गोडवा होता पूर्वी सर, पती पत्नीच्या बोलण्यात गोडवा होता पूर्वी. पाटलीनबाई म्हणायचे, त्या सुद्धा जी म्हणायच्या, पाटील बुवा म्हणायच्या. आता पाटलीनबाई म्हणून तर पहा तुम्ही, फक्त म्हणा पाटलीनबाई. सवय नाही ना. काय जी नाहीच. हे इकडंच आईस्क्रीम होतं, पुढं काही बोलतच नाही. पण पूर्वी गोडवा होता. पाटलीनबाई जी. आपल्या घरी महाराज आले, 2 कप चहा करा. पाटलीन सुद्धा एवढी सज्जन ना बिचारी, जास्त दूध टाकून त्यानं चहा तयार करायला बसले. जास्त दूध, जास्त चहापत्ती, असा सुंदर चहा करते ती. तोपर्यंत पाटील खुर्चीवर, महाराज सोफ्यावर. अशा गप्पा रंगल्या. आणि मग गप्पा रंगल्या. पाटलाच्या कार्ट्याला कुणीकडनं कळालं, आपल्या घरात महाराज आले. कार्ट बाबा 120च्या स्पीडनं घराकडं पळालं. गल्लीत गोट्या खेळत होतं, पण तिकडंच पळालं घराकडं. असं पळालं. महाराज ज्या सोफ्यावर बसले होते, त्या सोफ्यावरती येऊन दणकन बसलं. जसं दणकन बसलं तसे महाराज टुनकन उडाले. महाराज छताला चिटकले 2 तास. जसा फॅन फिरायचा तसे महाराज फिरायचे. महाराज येता खाली येणार. शेवटी आकड्यानं खाली काढून घ्यावी लागली. महाराज एकच म्हणायचे, मी जिवंत आहे का? आणि स्वतःला चिमटा घ्यायचे, मी जिवंत आहे का? पाटील म्हटले, बाबा तुम्हाला काही झालं नाही, टेन्शन घेऊ नका. महाराज बसले. कार्ट विचित्र, ते महाराजांच्या बाजूला बसलेलं होतं. त्या कार्ट्यानं बसल्या बसल्या महाराजांच्या पिशवीत हात घालायला चालू केला. त्या पिशवीत कीर्तनाचं पाकिट, नारळ, लाह्या. महाराज मनात म्हणायचे, नारळ घे नका, पण पाकिट घेतलं तर काय करायचं? पाकिट घेतलं तर काय सांगायचं आता, की यानं माझं पाकिट घेतलं तर म्हणता येत नाही. महाराजांनी त्याला चिमटा घेतला, कुई केलं. चिमटा घेतला, कुई केलं, बाजूला गेलं. कार्ट विचित्रच. मनात म्हटलं, महाराज बदला लेकर रहूंगा, छोडूंगा नहीं मैं आपको. तेवढ्यात चहा आला. पण चहाच्या अगोदर महाराजांचा राग आलेला होता कार्ट्याला. महाराज जुन्या काळातले होते. मोठ्या मिशा, दाढी, शेंडी. कार्ट पुढं आलं आणि महाराजांच्या मिशा कचकन पकडलं आणि मिशालाच खेळायला लागलं. महाराज म्हणतात, बाळा असं दाढी मिशाला खेळू नये. महाराजांच्या डोळ्याला टचटच पाणी आलं. पाटील बुवा, लेकराला काही सांगा, दाढी मिशालाच खेळतंय. पाटलाला कौतुक वाटायला लागलं. पाटील म्हणतात, बाबा खेळू द्या, त्याला झोका खेळायची सवय आहे. महाराज म्हणतात, हे काही झोक्याच्या दोऱ्या नाहीत, ह्या माझ्या मिशा आहेत, बाजूला काढा. काढलो कार्ट बाजूला. कार्ट विचित्रच. तेवढ्यात पाटलीनबाईनं चहाला, महाराजांनी कोपऱ्यापासून हात जोडले, पटकन चहा परत चहा घेतला. कपातला पूर्ण चहा बशीत ओतला. बशी उठायला लावली. 5ची मोटर चालू झाली. तोंड भाजत होतं, पण महाराज चहा ओढतच होते. चहा पिता पिता तेच कार्ट पळत आलं आणि बशीच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावलं. एकीकडनं महाराज चहा प्यायचे, दुसऱ्या बाजूनं कार्ट चहा प्यायचं. महाराजांनी सुर्र केलं की ते फुर्र करायचं. गारव्याचे दिवस होते. कार्ट्याला जाम सर्दी झाली होती आणि चांगली पिकलेली होती. नाही ते फुरफुर करायला लागलं. काय महाराजांना चहा प्या वाटतो काय? महाराज म्हणतात, बाळा तो एकटाच चहा घे. नाही बाबा, तुमच्या सोबतच प्यायचा. पाटील बुवा, दिवसमान चांगले नाही, एवढे मोठे मोठे रोग आलेत, लेकराला बाजूला काढा, त्याला स्वतंत्र चहा द्या. नाही बाबा, तो तुमचा प्रसाद आहे, पिऊ द्या. बाप रे बाप. बोलायच्या नादात चहाची वाफ गेली पोराच्या नाकात. जोरात शिंकलं ते. अच्छा, तोफेतून गोळा सटकला आणि चहावरच पडला. बशी हातातून सटकली, धोत्रावर पडली. चहा वगळून गेला, पण पार्सल तसंच राहिलं.
महाराज खूप चिडलेले होते. महाराज म्हटले, पाटील बुवा, एवढं सोन्यासारखं लेकरू कोणाचं आहे? मोठ्याच्या लेकरा लोखंड म्हणता येत नाही ना. एवढं सोन्यासारखं लेकरू कोणाचं आहे? पाटलाला एवढा गर्व झाला. पहिल्यांदा कोणीतरी सोनं म्हटलं होतं. पाटील म्हटले, बाबा तुमच्या आशीर्वादानं आमचंच आहे. पाटील तुमचं एक असे किती सोन्याचे तुकडे आहेत तुम्हाला? बाबा फक्त 2 आहेत. म्हणे एक तुमचं सोनं इथं गोंधळ घालतंय, तुमचं दुसरं सोनं कुठे? बाबा बाहेर तुमच्या बुटात पाणी टाकतंय. महाराजांनी पुन्हा त्या गावाचंही तोंड पाहिलं नाही, घराचंही, पाटलाचं तर नाहीच नाही पाहिलं. लक्षात घ्या, संताच्या सहवासात, संत सानिध्यात जेव्हा जाल ना, ते गोष्टीची काळजी घ्या. त्यांच्यासाठी आपलं समर्पण असलं पाहिजे. आपल्याकडनं त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि याच्यापेक्षा एक सुंदर गोष्ट सांगते मी तुम्हाला. श्रद्धेय इंदुवासिनी संस्थानचे पूर्वीचे महंत, ज्यांना आपण गंगाधर बाबा म्हणायचो. गंगाधर बाबा म्हणजे आमच्या भाऊंना त्यांनी दीक्षा दिलेली आहे. आमच्या संस्थांवरती आमच्या भाऊंना उत्तराधिकारी पदाची दीक्षा त्यांनीच दिलेली आहे, गंगाधर बाबांनी. त्यांना गणेशानंद सरस्वतीजी म्हणायचे. तर बाबांचं एक वाक्य माझ्या आईनं आठवणीत ठेवलेलं, मला सांगितलेलं. बाबा आमच्या आईला मुलगी मानत होते, आमच्या वडिलांना जावाई म्हणायचे. तर बाबांचं एक वाक्य आहे, बाबा सांगायचे की आम्ही संन्याशी लोक आहोत, आम्ही अंगाला राख लावलेली, आम्हाला जर खेटाल द्वैत भावनेनं तर तुम्हाला राखच लागेल, आणि भक्ती भावानं जर आमच्या जवळ आलात तर हीच राख अंगारा होऊन लागल आणि इडापिडा निघून जाईल तुमची. फक्त आमच्या जवळ यायचं कसं ते तुम्ही ठरवायचं. म्हणून संतांच्या जवळ जात असताना नेहमी श्रद्धा, सेवा, समर्पण एवढं संतांच्या सोबत प्रामाणिक राहणं की त्यांचं वाक्य म्हणजे वेदाचं वाक्य एवढं आपल्यासाठी प्रमाण असलं पाहिजे. अशी भावना ठेवा. तुका म्हणे शेष सेवीन आवडी आणि वचन न मोडी बोलिले ते विठोबा रखुमाई. रखुमाई